आलेला आहे तुझ्या चरणावरती विनंती देवकर बघा म्हणायचंय काय तुझ्या चरणावरती रीत भावी ही ओझळ सप्त सुरारी तुझ्या चरणावरती रीत भावी ही ओझळ सप्त सुरारी रात रंगली या हृदयाचा श्वास तू माझ्या जीवनाची आस तू सदैव या मनामध्ये वास तू हे करतो तर प्रेमाने स्वीकार तू माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा वंदन हे करतो कर प्रेमानं स्वीकारतो माझ्या डोईवरच्या तुऱ्याचा साथ तू सुस्वागतम सुस्वागतम 14 विद्याने 64 कलेचा विधाता सकल गुणांचा अधिपती माझा विघ्न हरता बाप्पा गणराया महाराष्ट्राचे कुलदैवत श्री देव खंडेराय आई तुळजा भवानीच्या चरणी वंदन करून सह्याद्रीच्या या उंच पर्वतरांगांच्या हिरव्यागार गडी खोऱ्यात साधू संत महंत ज्ञानवंत देवादिकांच्या पुण्य श्लोकाने पावन झालेल्या या पवित्र आणि पावन भूमीमध्ये अथांग सागराच्या कुशीत नवा पाणी आणि विविध कला गुणांनी नटलेला हा माझा महाराष्ट्र आणि या माझ्या महाराष्ट्रात बसलेली ही माझी कोकणची लोककला आणि या महाराष्ट्राच्या मातीचा राज्यदैवत अत्याचार आणि गुलामीच्या अंधारातून ही नवी स्वराज्याच्या तेजस्वी सूर्याकडे येऊन जाणारं तेच सदैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानव समुद्रावरून माझी कुलदेवता आई महालक्ष्मी माता ग्रामदेवता श्रीदेव लक्ष्मी बलिनाथ श्रीदेव देव यांच्या चरणी वंदन करून आई रंगदेवता आणि नटेश्वरीला अभिवादन करून या राजानं हिंदू धर्म राखला आणि आपल्या मायेची पूज उर्वळ केली असे मध्ये जाण केला आहे छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण ज्योती आई सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिबा फुले यांना मानवंदना करून या महाराष्ट्राच्या मातीतील थोर संत
प्रत्येकाच्या घराघरामध्ये आहे ना. आता परिस्थिती अशी झाली की घरात 4 भाऊ आहे ना, 4 वर्षा वाटून घेतात. वर्षावळीवर गणपती बरोबर. हे एवढं मोठं नियोजन विजेवाडीचा राजा हा संपूर्ण कोकणाला आदर्श आहे तुमचा. या ठिकाणी संपूर्ण मंडळाला पुन्हा एकदा शाहिरी मनात समुद्र करतो आणि त्या गणरायाच्या चरणी विनंती करतो की या वर्षीचा 25वा वर्ष आहे बरोबर ना. 25वा वर्ष आहे. निरंतर तुझी 250 वर्ष या लेकरांकडून सेवा करून घे. म्हणून या अजान बामराची ही जी माझी गर्दी जमलेली आहे त्यांच्या चरणावरती विनंती ठेवते बघा. तुझ्या आगमनाने सुखावली प्रजा, तुझ्या दर्शनाने येते जगण्याला मजा. तुझा विना ना वाली मज गोरी तुझ्या अनंत भाग्य विधाता या किती वाडी चारा. म्हणून लोककलेची परंपरा तुम्ही दिली या पावरा. लोककलेची परंपरा तुम्ही दिली या पावरा. अहुमान नमवितो तुमच्या चरणी स्वीकारा माझा जरा. माझा नमवितो तुमच्या चरणी स्वीकारा माझा जरा. लोककलेची परंपरा लोककलेची परंपरा तुम्ही दिली या पावरा. तुम्ही दिली या पावरा. माझा नमवितो तुमच्या चरणी माझा नमवितो तुमच्या चरणी स्वीकारा तुमच्या कृपेचे प्रेम लाभले गुरुचे मिळाले ज्ञान. गुरुचे मिळाले ज्ञान. गुरुचे मिळाले ज्ञान. आजाने आले करायला मिळतो तुम्हामुळे सन्मान. तुम्हामुळे कोकण छाया कलाकाराला कोकण छाया कलाकाराला प्रतीक तुझाच आसरा. प्रतीक तुझाच आसरा. माझा नमवितो
सवय झालं आहे ना, गणाला सुरुवात करतोय. तत्पूर्वी बुवा काय म्हणाल, काल लय बोललं बघा. मुंबई गगनगिरी महाराज एवढा बोला आहे ना, म्हणून बुवांची सवय काय, आल्या जन्मी योग यावा, आल्या जन्मी योग यावा, ऐक शब्द खरा भावा, माझं मरण येणार मला येडा माया. सुंदर सवय बुवानी रसिकांवरती गायलेली आहे. काय म्हणाले, सर्वात जास्त फार तुझे उपकार सुंदर बुवा सवय आहे ना, सुंदर सवय. फक्त तुमचा तर येडा मांडणार आहे ना, येडा मांडणार आहे त्याला फक्त सुरुवात राहायला सांगा आहे ना. कारण दुसरी बारी यांचा विमान खाऊन तर कोलचं झालेलं आहे ना, यांचं विमान खाऊन कोलचं झालेलं. आणि दोघं जण एकाच्या मागणं एक सूर, एकाच्या मागणं काय करशील तुम्ही दोघं जण काय करशील माझा, हा काल चुबडा साफ केलाय आणि आजची माझी 7वी बारी आहे. सलग बुवा सलग 7वी आहे. पहिला जरासा खरकारतो, रोज जरासा खरकारतो आहे ना, नंतर जसा गरम होतो ना, मी पण आणि माझा आवाज पण. हा बुवा बघा, गणाला सुरुवात करतोय. बुवानी सुंदर गण दिलेला आहे. मंडळाचं जे 25वं वर्ष वाढ वडिलांनी जो ही परंपरा चालू केलेली आहे, बरोबर आहे, वाढ वडिलांनी परंपरा चालू केली आहे. कशासाठी केली, तुमच्या बुवा भागाला भाग देणार नाही का, तर आयोजक पण तुमचेच आहेत, माझे पण आहेत, बरोबर ना. त्यांच्यावरती बोललेल्या शब्दावर गावाला काय कठीण देऊ शकतो, बरोबर ना. असं आयोजक रागावतील, पण वाढ वडिलांना जो गण पुजला, तुम्ही म्हणाला अष्टगण आहे ना, नाचतानी बोला अष्टगण आहे, मला पण माहिती आहे बुवा. पण त्यानं गण कशासाठी पुजला, की माझा वाढ वडील घरातली 4 माणसं एकत्र येऊन तो उत्सव साजरा करायचा आहे ना. आज काय झालंय, वर्षानुवर्ष मुंबईत गेलेला चाकरमणी गावाला परत येत नाही, किंवा आईच काय म्हणतील रे कान्हा, सगळ्या माझ्या येऊन घाल पानवठार आले वृंदावनी, काय म्हणतील रे कान्या, काय कान्या नाही म्हणायचं त्याला, कान्या आहे ना. बुवा मग तुझं नाव बळराम आहे, तुला भल्या म्हटलं झालं, बळ्या कानपिळ्या म्हणू. दुसऱ्या वारी परंपरा आता असंच, कृष्णाला ज्या श्रीकृष्णानं त्या राधेला स्वतःच्या नावाच्या आधी नाव लावण्याचा अधिकार दिला, त्याला तुम्ही कान्या म्हणतात. हा बुवा तुमचं शास्त्र आहे ना, तुमचं शास्त्र तर तुमच्या घरात जाऊन एकदा बघा काय आहे ते. आता गुरुन घेऊन देणार नाही 4 गाणी आणि येऊन भरायची, ती सुद्धा 3-3 अंतराची एवढी मोठी. हा म्हणून बुवा तुमच्या काही भागाला भाग देत नाही. पण या मंडळाला जी 25 वर्ष झाले, त्या निमित्तानं गणरायाच्या चरणी एवढीच विनंती करीन की 25ची 250 वर्ष होऊ दे, हीच त्या गणरायाच्या चरणी विनंती. म्हणून एक अंतराचा फक्त गण देतो, माझ्या वाढ वडिला आणि माझा भाग किंवा तुमचा भाग जो चाकरमणी मुंबईला आहे, त्याची आतुरतेने वाढ बघत असतो गणपतीला, तशी एक फक्त कटी देतो. काय करू तुला रस नाही उरलेत माझे श्वास, जीवनाच्या या प्रवासात मला साथही तुझीच आहे. लेकरांचा संभाळ केला यात माझी काय चूक नाही. मनाला लागले
माझी नातू सुना ज्या गावाला आलेल्या नाहीत त्या तुझ्या आगमनाला तरी गावाला येतील काय? म्हणून काय कर तुला रास नाही उरलत माझे श्वास तुझ्या आगमनाचा भास लागे जीवास माझ्या राने की नाती सुना वर्षभर लेखाची वाट बघित होती ना आहे ना. प्रत्येकाच्या मनाला भिंडारा विषय लेखनाती सुना घरी वाट पाहतो देवा वर्ष भरी. आणि ह्या गाण्याचे लेखक माझा मित्र माझा वर्गमित्र अवधूत कांद्रे आणि सुशांत गराटे आहे ना. म्हणून दुसऱ्या अंतरात काय म्हणतोय? दुसऱ्या अंतरात काढीला माळ्यावर तुझ्यासाठी पाठ होईल का रे देवा बाप लेकराची भेट ओ वाळीला देवा पंच प्राणाची ज्योत भरलेलं घर पाहून भरल माझं पोट ना तू खेळ अंगात काट्यावरी वाट पाहतो देवा वर्ष भरी. म्हणून बुवा गड गड असा गायचा असतो. लोक रेडी झाली पाहिजे तो आहे ना. एकदा तुमचा विमल खाल्लेला जीवल वाटतंय बरं हवा एक विमल खाल्ला. तुला खायचं येत ना खा ना. आम्ही कोण नाही म्हणतो. विमलने आवाज बसतो हा सगळ्यांना माहिती आहे. फक्त माझ्या वडिलांचा बसायचा नाही मान खाऊन पण हा तुमचा बसतो. तर गणपती पर्यंत जरा गड काढा. गणपती झाल्यावर हगरण वाटी काय खायचं तर खावा ना आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी पारितोषिक आले सोनम रघुनाथ आमटे यांच्या स्मरणार्थ तिचे भवटे नितीन आमटे निलेश आमटे चंद्र आमटे पूनम आमटे प्रतीक्षा आमटे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि गोवा गड कसा आजचा देतोय बघा. बेशक तुम मेरी मोहब्बत हो नात्यात फक्त हा दुरावास दिसतो. प्रत्येक जण आपल्या गरजेपुरताच हसतो. माय बाबालाही पोटच्या पोराचा आधार नसतो. हे तुझं आणि हे माझं म्हणून आपणच आपल्या मनाला भुलवत असतो. हे माझं ते माझं आहे ना. गावाला काय म्हणतो हा सगळा लाईट आणि साऊंड माझा. जाताना काय नेणार दादा बरोबर आहे की नाही. जाताना काय नेणार कोण काय जाताना नेणार नाही. मी म्हणीन हा नाच माझा आहे. मी गेल्याच्या नंतर त्याच्या पुढे कोणतरी चालवणार आहे बरोबर ना. म्हणून खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा. खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा. नाती नाही उरली नाती सारी उरली माया सारी हारली. स्वार्थाचा लागला लढा खेळ नाही भातुकलीचा समजावशील का सगळा.
उपाशी होती म्हणून याच आशीर्वादी चांदी वाढविला सोशीला या दुःखाचा गळा येणं माझी कधीचा समजा बसला लक्ष असू दे बघा काय म्हणायचं भाऊ बहीण वैरी झाले आज रक्ताच्या नात्याला मरगळ आली कशी बाप जळतो सरणावर भांडण हिस्सा हिस्सावर शोक नाही कुणा कळला काय झालंय बापाला बाप गेल्यानंतर बापाला जाळून आल्यावर बाप तिकडे जातोय सणावर आणि इकडे घरात आल्यावर ईशावर भांडला होता म्हणून बाप जळतो सरणावर भांडण हिस्सा हिस्सावर शोक नाही कुणा कळला म्हणून काय म्हणतोय खेळ नाही भातुकलीचा हे म्हणा समजावशील का खेळ नाही भातुकलीचा समजावशील का आणि गड झालाय आणि गडाला गवळणीला चमचमणारी गाया आणि मोहक तुझी जवान सारी गोकुळ नगरी त्या राधेची दिवाण मनात माझ्या वाजतात तुझ्या प्रेमाची गाणी आणि होईल जरावर तुझी न माझी कालच्या गवळीत माझ्या काय म्हणालं काल काय म्हणालं माहितीये की तहा गेला कोण
अक्रूर अक्रूर म्हणतात. कालची गवलन गोवांची बघा. तू अक्रूराच्या बरोबर गेलास मनाला वाटेना, मी शोधिले हे गाव भर. असा कसा निर्दयी झाला काय, असा कसा निर्दयी झालास तू रे प्रिय करा काल गोवा म्हणला. आणि आज काय म्हणाला, हा आज गोवा काय म्हणाल, असून देवांचा देव तू काल राजाच्या पाठी है ना, म्हणाला ना शाहीर. असून देवांचा देव तू काल राजाच्या पाठी. आणि ना गोवा ही अनयाची बायको, अनयाची बायको श्रीकृष्णापेक्षा 14 वर्षांनी मोठी. राधा आणि श्रीकृष्णाचं प्रेम साऱ्या जगाला माहिती. मग तिचं जर लग्न झालं होतं, तिचं लग्न झालं होतं तर काना काय घरात बोलवाय गेलेला, काना घरात बोलवाय गेलेला आहे ना. वा काल तुम्ही म्हणालो असं की काय निर्दयी झालास आणि सोडून गेलास मथुरे, काल बुवा म्हणाल. आणि आज म्हणतात, आज काय म्हणतात की राधे तू राधेच्या काना का मागं लागलाय म्हणून. वा खुलर खुलं, हा साप खुलं. आणि बोलू बोलू खुलर खुलं. आणि बुवांचं काल काल, हा बुवांचं काल काल. हा बो माझ्यावर कालच आहे, दुसऱ्या बाजूला बोलू. सारे निघून गेल्यात माण्याला, सांगतो वाकड्या सुदाम भिद्याला, काय संधी परत येणार जाऊन मिळतय आदर. चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय आदर. पेंदे काय म्हणतो, हा पेंदे काय म्हणतो, नाही जमायचं चढ भिंतीवर. सुदाम आणि वाकड्या म्हणतोय चढ भिंतीवर आणि बघ कोण हाय काय याद. काय म्हणतो, नाही जमायचं, नाही जमायचं हिची आई जाऊ दे घरात. साधा विषय, साधा बुवा. काल तुम्हाला काल सगळी गाडी बुवाला नवीन दिले, आज परत सगळी गाडी नवीन बुवा. काय म्हणतो, सगळ्या गवलनी मिळून पाण्याला गेल्या यमुनेवरती आहे ना, तेवढ्यात वाकड्याने सुद्धा बघी आहे ना. पेंड्याला काय म्हणतात, धावत धावत अरे सगळ्या गेल्या मथुरे पाण्याला यमुनेत्री. आता घरात कोण नाही, ही संधी आहे, ही संधी आहे दही चोरायची. घराजवळ राधेच्या गेल्यावर वाकड्याने सुद्धा पेंड्याला म्हणतो भिंतीवर चढ आणि कोण आत आहे काय बघ. पेंड्या काय म्हणतो, अरे मेलव नाही बघायचं, तिची आई घरात जेवते, तिची आई घरात आहे ती जेवते. साधा सोपा विषय. काय म्हणालो संकेत, जेवते. हा हो बुवानू, तिसऱ्या बारी ह्याच्यावर काय खंडवशीव ना, बघू दे काय खंडव गावलं. खाल्ला वरना साहेब मला खंडवू नका बघू. आणि तुम्ही सगळ्यांनी थांबायचं. भुवान जर खंडवलं ना, भुवान खंडवलं, आई शपथ सांगते तुम्हाला, अका नवरात्र हे पण याला झोपणं लागायची बाजी करून काय. हा निघून गेले तर पाण्याला, सांगतो वाकड्या सुताम भिद्याला, नाही संधी परत येणार. इंट्रो काय नाही, प्रत्येक गाण्याला काय इंट्रो आहे. इंट्रो कसं इंट्रो, हा हे इंट्रो आता आलं. हा त्यांनी वाजवलं नव्हतं, आपण वाजवायचं. त्यांचा वाद्य यवन क्लास आणि हा म्हणतो मला कंटाळा आला. अरे सनम किंदेकरला बोलवलेला, हा सनम किंदेकरला. कोण आहे सनम किंदेकर आहे ना दादा. मी 10वी 11वीला होतो सर तेव्हा. तुला काय विराज, 10वी 11वीला होतो सर तेव्हा सनम किंदेकर, तेव्हापासून त्याच्या आधीपासून दादा वाजवतो आहे ना. एवढा मोठा तुम्ही
दुर्लभ पटू बोलवलं आणि हा इकडे चोरमाटलेला दुसऱ्या बाई ते बघू ह्याच्या जोडी साधून इकडे दे बघ कसा खंदवतो तुला वर्ण खाल्लं म्हणून सारे मिळून गेलं तर पाण्याला सांग वाकड्या सुदाम पिद्याला नाही संधी परत येणार बघू जाऊन काय मिळतं चढ भिंतीवर आणि बघ कोण ऐकाय चढ भिंतीवर आणि बघ कोण ऐकाय सारे मिळून सोन खा